महायुतीत सगळं काही ठीकठाक आहे असं वाटत होतं, पण आज जे घडलं ते पाहून भाजपच्या नेत्यांच्या पोटात नक्कीच गोळा आला असेल. कारण त्यांच्याच मित्र पक्षांनी म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादीने थेट भाजपच्या विरोधात जाऊन दोन मोठ्या नावांना विधान परिषदेचं तिकीट दिलंय. एक आहे विदर्भाचे तडाखेबाज नेता बच्चू कडू आणि दुसरं आहेत मुंबईचे जिशान सिद्दीकी. या दोघांना उमेदवारी दिल्यामुळे सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदेंनी भाजपला थेट राजकीय इशाराच दिलाय असं म्हटलं जात आहे. याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. दरम्यान चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर लगेच क्लिक करा. तर राज्यात विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडी घडतायत आणि महायुतीसह महाविकास आघाडीत सध्या जोरदार हालचाली होताना दिसत असतानाच अजित पवारांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं मोठा निर्णय घेतलाय. भाजपचा विरोध असतानाही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदे यांनी बच्चू कडूंसह जिशान सिद्दीकी यांना जवळ करत विधान परिषदेचं तिकीट दिलंय. यामुळे महायुतीतीलच मित्रपक्षांनी भाजपला शांततेत प्रत्युत्तर दिल्याची चर्चा सुरू झाली आहे. तसं बघायला गेलं तर बच्चू कडू यांनी तब्बल 27 वर्षांनंतर शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय. त्यांनी मुंबईत प्रवेश करत शिंदेच्या शिवसेनेचे शिवधनुष्य हाती घेतलंय. मात्र त्यांनी यावेळी प्रहार जनशक्ती पक्ष शिंदे सेनेत विलीन न करण्याचा निर्णय घेतलाय. दरम्यान त्यांना आता शिवसेनेकडून विधान परिषदेची संधी मिळाली आहे, पण शिंदेच्या या निर्णयाला भाजपचा अंतर्गत विरोध असल्याचं म्हटलं जात आहे. आता भाजपच्या विरोधाचं कारण हे तर विदर्भात कडूंची असणारी ताकद मानली जाते. तर कडूंच्या प्रवेशामुळे शिवसेनेला अमरावतीसह मराठवाडा आणि राज्यात ताकद मिळू शकते. तसेच कडू यांची भाजप नेते आणि मुख्यमंत्र्यांच्या विरोधात सातत्याची जाहीर टीका. लोकसभेच्या निवडणुकीत भाजपचा पराभवात कडूंचं टायमिंग आहे. याशिवाय दिव्यांग नागरिकांचा बच्चू कडूंना मोठं समर्थन असून भाजपचा बालेकिल्ला असलेल्या विदर्भात आणि विशेषतः अमरावतीत डोकेदुखी वाढू शकते. तसंच कडूंनी ग्रामीण भागात मिळत असलेल्या पाठिंब्यामुळे ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये भाजपचे नुकसान होण्याची शक्यता असल्यानेही भाजपचा विरोध असल्याचं बोललं जात आहे. पण आता कडू यांच्या प्रवेशामुळे आगामी राजकीय समीकरणांवर परिणाम होऊ शकतो. तसेच दुसरीकडे राष्ट्रवादीने देखील भाजपच्या विरोधात जाऊन निर्णय घेतलाय. अजितदादांनंतर राष्ट्रवादी भाजपच्या कयात जाईल असं म्हटलं जात होतं, पण उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी जिशान सिद्दीकी यांना भाजपच्या विरोधानंतरही विधान परिषदेची उमेदवारी दिली आहे. भाजपने जिशान सिद्दीकींना अल्पसंख्याक समाजाचे म्हणजेच मुस्लिम समाजाचे असल्याने उमेदवारी देऊ नये म्हणून प्रयत्न केला होता. पण ज्याप्रमाणे अजितदादांनी भाजप सोबत जाऊनही अल्पसंख्याक समाजाला जवळ ठेवलं होतं, तसंच जिशान यांच्या रूपाने सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादीच्या अल्पसंख्याक बाणा कायम ठेवलाय. जिशान सिद्दीकींना उमेदवारी देऊन सुनेत्रा पवार यांनी भाजपला तगडा मेसेज दिलाय. तर वांद्रे भागातील मुस्लिम मतपेढीवर जिशान सिद्दीकींचं वर्चस्व असल्यामुळे त्यांच्या उमेदवारीला राजकीय महत्त्व आहे. तुम्हाला माहित असावं म्हणून सांगते, याआधी अजितदादांनी नवाब मलिक यांना भाजपने विरोध केला होता. नवाब मलिक यांना बाजूला ठेवण्यास सांगितलं होतं, पण अजितदादांनी मलिक यांच्यावर कायम विश्वास ठेवला. विधानसभेला नवाब मलिक आणि सना मलिक यांना उमेदवारी दिली. यातील सना मलिक निवडूनही आल्या. तसाच प्रयत्न मुंबई महापालिका निवडणुकीवेळी भाजपने केला होता. भाजप नेते आशिष शेलार यांच्यासह इतर नेत्यांनी मलिक यांना बाजूला ठेवा तरच युती होईल असं म्हटलं होतं. त्यानंतरही अजितदादांनी मलिक यांना लांब केलं नाही. भाजप सोबत युती न करता मुंबई महापालिका लढले. तर आताही जिशान यांना उमेदवारी देऊन अजित पवार नसले तरी मी त्यांचीच विचारधारा पुढे चालवणार असा मेसेज सुनेत्रा पवार यांनी दिल्याचं दिसतंय. पण भाजपच्या विरोधाचं मुख्य कारण म्हणजे जिशान सिद्दीकींनी वडील बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर भाजप नेत्यावर संशय व्यक्त केला होता. तसेच भाजप अल्पसंख्याक समाजाला लक्ष करत असून आपण मुस्लिम असल्यामुळेच लक्ष केलं जात आहे का असा सवालही त्यांनी उपस्थित केला होता, ज्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. शेवटी काय, कडूंना आणि सिद्दीकींना उमेदवारी देण्याचा निर्णय हा महायुतीच्या आतला एक शांत पण तीव्र राजकीय संघर्ष दाखवतो. भाजप मोठा भाऊ आहे हे खरंय, पण शिवसेना आणि राष्ट्रवादी आता स्वतःच्या अटींवर खेळतायत.
आणि त्यांनी त्यांच्या या निर्णयातून भाजपला थेट राजकीय इशाराच दिलाय. तुम्हाला या राजकीय घडामोडीबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला.